लहान भक्तांना सप्रेम जय गुरु. आज आपल्यासोबत मूळचे लाखनवाडी येथील व सध्या मुंबईला राहणारे एक वानखेडे दाजी आहेत. तर ते आपल्याला श्री संत लहानोजी बाबांचे अनुभव सांगणार आहे. दादा जय गुरु. जय लहानोजी बाबा. तुमचं नाव सांगा. नाव माणिकराव तुकाराम वानखेडे. मूळ गाव तुकाराम लाखनवाडी. 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 तर तुम्हाला बाबांचे आलेले अनुभव सांगा. लहानोजी बाबांचे आलेले अनुभव सांगा. बाबाचे अनुभव सांगा जे झालं ते. कोणा बाबाचे की लहानोजी महाराज. लहानोजी महाराजला मी गेले 1965 पासून तर ओळखतो. बरं. आणि 1965ला मी इथे आलेला आहे. बरं. मी 10वीला नापास झालेला मनुष्य मला लहानोजी महाराजने पास केलं आहे. अच्छा. मला म्हणे लहान तू पास होणार आहेस. मी फेल झालेला विद्यार्थी. तेव्हा मी ऑटोमॅटिक मला पासचं सर्टिफिकेट भेटलं 10वीचं. बरं. आणि तेव्हापासून मी बाबांच्या सानिध्यात मी येतो. कॉलेजला गेलो. कॉलेजमधून सुद्धा मी इथे अनुभव घेतलेले आहेत. एकदा टाकरखेडला येताना माझ्यासोबत एक मनुष्य होता, मालखेडे. त्यांनी मला इथे आणलेलं होतं. बरं. मला जाताना पैसे नव्हते माझ्याकडे. त्यांनी मला आणलं, पण तो मला सोडून गेला एस टीने अमरावतीला. बरं. मी एकटा राहिलो. माझ्याकडे पैसा नव्हता. तेव्हा वरखेडपर्यंत फाटापर्यंत मी चालत गेलो. इथून चालतच जायचं. अमरावतीवरून एस टी आली. आम्ही दोघंजणं बसायला लागलो. एस टीवाल्याने त्याला एस टीत घेतलं आणि मला बाजूला काढलं. मी बाजूला राहिलो आणि तो निघून गेला. गाडी एस टी निघून गेली अमरावतीला. त्याच्यानंतर 15 मिनिटांनी नागपूरवरून एक गाडी आली अमरावतीला जाणारी. ती थांबली वरखेड फाट्यावर. मी तिथे बसलो आणि त्या गाडीमध्ये बसायला लागलो. तेव्हा माझ्याकडे पैसा नव्हता. एस टीचं तिकीट नव्हतं. फक्त लहानोजी महाराजचा फोटो होता. फोटो घेतल्यानंतर आत बसलो. तिकीट काढायला सुरुवात केली. मी डायरेक्ट ड्रायव्हरजवळ गेलो. आतून तिकीट काढायला आलेलो. कंडक्टर ड्रायव्हर माझ्याकडे तिकीट घेतलेलं नाही. दुसरा माणूस म्हणतो, हे बाबा तू हे तिकीट घे अमरावतीचं आणि 7.5 रुपये मला दिले. म्हटलं मी पैसे दिले नाहीत. नाही म्हणे तू दिलेत पैसे. हे 7.5 रुपयाचं तू हे घे. 10 रुपये दिले तू आणि 7.5 रुपये तू परत घे तुझे आणि 2.5 रुपयाचं तिकीट अमरावती. त्यावेळेला अमरावतीला मी आलो. व्यवस्थित आलो घरपर्यंत. तो माझा अनुभव असा होता की लहानोजी महाराज माझ्या पाठीशी सोबतच असायचे. एकदा चांदूर बाजारला येताना गावावरून लाखनवाडीहून चांदूर बाजार ते दिवसापर्यंत आलो गाडीमध्ये आणि रात्रीचे 9-10 वाजले होते. 9 वाजले होते. ते गाडी पलटी झाली. त्या गाडीमध्ये मी होतो. मी म्हटलं जय जय लहानोजी महाराज की जय हो. गाडी पलटी झाली म्हणजे एका काड्यावर झाली. पलटी होणार होती. त्याच्यात लोक बोलले की याच्यात आहे कोण, लहानोजी महाराजकडे कोण चाललं आहे. म्हटलं मी चाललो एकटा. म्हणून बाबा तुझ्यामुळे ही वाचली, सगळे प्रवासी वाचले. आणि मग ते अशी गाडी सरळ झालेली, उलटी झालेली सरळ ऑटोमॅटिक लोकांनी केली. आम्ही सगळे उतरलो. बाबांचे खूप मला अनुभव आलेले आहेत. लहानोजी महाराज एकदा माझ्या बहिणीकडे मी जात होतो शिरसगावला. आणि शिरसगावची आणि करसगावच्या ठिकाणी मोठी बंदी आहे दाट. त्यावेळेला होती, आता नाही. पण मी दर्शन घ्यायसाठी माझ्या बहिणीकडून आलो इथे लाखनवाडीला. टाकरखेडला आल्यानंतर रात्र झाली. मला खूप रात्र झाली. रात्र झाल्यावर जाताना मला 12 वाजले. करसगाव स्टँडला दर्यापूर फाटा, लहेगाव फाटा तो, तिथे उतरलो. 2 वाजले मला माझ्या बहिणीकडे जाण्यासाठी. मध्ये बंदी होती. रात्र झाली. त्यावेळेला मी 12वी-13वीला असेल. जायला लागलो तर मला भीती वाटली या बंदीतून कसं जावं. खूप दाट. 12-1 वाजच्या दरम्यान आता म्हटलं मी काही करू शकत नाही. लहानोजी महाराज तुमच्या दर्शनाला तर आलो मी, पण मला आता जाता येत नाही, भीती वाटते. जनावराचे आवाज आले, वाघाचे, कुत्रे, मांजराचे. मग आता मी त्या पाऊलवाट होती बंदीतून, तिथे मी थांबलो. बंदीच्या पुढे माझ्या बहिणीचं गाव होतं शिरसगाव, माझी मावस बहीण. आणि विचार केला की आता मी जाऊ शकत नाही. मी तिथे परत जाऊ म्हटलं करसगावला आणि टाकरखेडला आरामशीर बसायचं. पण आता तेवढं अंतर काढून गाड्या नाहीत, काही नाही, कसं करणार. तेवढ्यात
एक म्हातारा आला तिकडून, हातात काठी घेऊन, हातात कंदील आणि काठी, तिकडून शिरसगाववरून माझ्याकडे करसगावकडे येत होता बंदील. अरे म्हटलं ठीक आहे, म्हातारा कोणतरी आला, मला आनंद वाटला. पाऊल वाटेवर मी थांबलो. मला म्हणतात ते म्हातारे. म्हटलं आजोबा तुम्ही कुठे? अरे माझी मुलगी करसगावला असते म्हणे राजा, मी चाललो माझ्या मुलीकडे. तू? म्हटलं मी चाललो लहानजी महाराजचं दर्शन घेऊन आलो, शिरसगावला चाललो माझ्या बहिणीकडे. असं मग जात का? नाही म्हटलं लहानजी आजोबा मला तुम्ही म्हटलं मी चाललो परत. म्हटलं आता तुमच्यासोबत मी करसगावला येतो, मी काय जात नाही. अरे चल. म्हटलं नाही आजोबा जनावर आहेत या बंडीत. अरे कुत्रे काय करतात म्हणे, चल तुला मी नेतो. मला आनंद वाटला. त्या म्हाताऱ्याने मला पुढे केलं, हातात कंदील आणि काठी. रात्रीचे 1-1:30 वाजला होता. मी पुढे चाललो, ते माझ्या मागे. चल घाबरू नको. म्हटलं आजोबा मी नाही येत, जनावराचा आवाज येतो, चल चल म्हणे. अशा परिस्थितीत त्यांनी मला शिरसगावच्या हद्दीवर आणलं. तिथं एक प्रेत जळत होतं. त्या प्रेत जळल्यामुळे त्या गावातला कोणतरी मनुष्य वारला असेल. भीती वाटली मला. तर म्हटलं आता आजोबा मी कसं काय करू? नाही चल तू घाबरतो, प्रेताच्या इकडून असा बाजूला निघ म्हणे. मला बाजूला काढला, ते बाजूला उभे राहील. आता तुझ्या बहिणीचं गाव आलं आहे म्हणे शिरसगाव. म्हटलं हो आलं आहे. आता म्हटलं आजोबा तुम्ही जा. आता मी जातो. आता काय बहिणीचं घर आलं आहे. बरं म्हणजे जातो, जा म्हणे. आता काय नाही गेले की कुत्रे बित्रे गेलेत तुझे. मग असं थोडंसं पुढे 10 पावलं पुढे गेलो. पोराची जात मी मागे बघणारच. भागतो तर बुडा काय. अरे मग मी अजून घाबरलो. असा घाबरलो की बुडा गेला कुठे, हा कोण? परत सरळ माझ्या बहिणीच्या घरी होतं एकदम. आणि बहीण म्हणते का रे काय जेवढ्या रात्री आलास कसा तू बंदीतून? ते आता बंदीत चुकून जात नाही दिवसासुद्धा. म्हटलं बाई काय सांगू, एक म्हातारा आला. त्या म्हाताऱ्यांच्या हातात काठी आणि कंदील, आणि मला या बंदीतून बाहेर काढलं. आणि मग तू स्मशान ते प्रेत हो म्हणे, का आमच्या गावाचा एक माणूस मारला मेला. तर तो मग त्याच्या प्रेताच्या बाजूला काढून मला म्हणे तुझा आता. मी मागे बघतो तर बुडा काय. म्हटलं बाई अरे येड्या म्हणे, तो संत लहानजी महाराज होता म्हणे. म्हटलं असा कसं? हातात कंदील आणि काठी त्याच्या. तो म्हातारा संत महाराज लहानजी महाराज कसे असणार? तुला नाही रे बाबा म्हणे, या बंदीतून तुला काढणारा तोच भेटला. धन्य म्हणे ते लहानजी महाराजची कृपा तुझ्यावर आहे. अशा ऐक अनुभव बाबांचे आहेत. तेव्हापासून मी लहानजी महाराजच्या टाकरखेडला मी कायम स्वरूपी येतो. 1994 साली मी पहिले माझ्या मोटरसायकलला मुंबई टू टाकरखेडला आलो. अच्छा. 1994 साली. तेव्हापासून मग मी एस टीने येतो, काय येतो, गाडीने येतो. आता सुद्धा मी मोटरसायकलने आलो. या वयाचा माणूस मुंबईवरून. मोटरसायकल आता सुद्धा बरोबर. गाडीत मुंबईत निघालो. 3 दिवस लावले. आता धीरे द्या. हा बाबांचा अनुभव खूप खूप. माझे लहानजी महाराज, जय जय लहानजी महाराज, जय जय लहानजी महाराज. श्री संत लहानूजी महाराज की जय.